Now, what is the next question? Which of the following compound exhibits the highest covalent character? Highest covalent character म्हणजे 1, 2, 3 आणि 4 चार ऑप्शन दिलेत. हायेस्ट कोव्हॅलंट कॅरेक्टर तुम्हाला काढायचंय. सांगा रे बाळांनो. Na+Cl- Mg+2Cl- Cl- हा 2 Cl आहे. Al+3Cl- आणि C वर CCl4 इट्स अ कार्बन टेट्राक्लोराइड. कळलं का? कार्बन टेट्राक्लोराइड समजलं का? हे सॉल्व्हेंट आहे. CCl4 सॉल्व्हेंट आहे. कार्बन वर कधी +4 -4 चार्ज येत नाही. शिकवले ना मी. कार्बन वर कुठलाही चार्ज येत नाही. आता तुम्ही जर ओळीनं बघत गेला तर बघा, पहिला कॅटायन, दुसरा कॅटायन, तिसरा कॅटायन चार्ज वाढत गेला का नाही गेला? म्हणजे एक्सप्लेनेशन कसं कराल रे? Na+ Mg+2 Al+3. आता सरळ आहे, सिंपल आहे. कार्बनचा तर विषयच येत नाही. सांगा आता मला. चार्ज वाढत गेला तर कोव्हॅलंट कॅरेक्टर पण वाढत जाणार. म्हणजे कोणाचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे याच्यात? येस, द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट? AlCl3. इज दॅट क्लिअर? ओके, येस ऑर नो? अरे समजलं का बाळांनो? आता बघा, आपण जे कोव्हॅलंट कॅरेक्टर काढलं आता, बरोबर का? अकॉर्डिंग टू द चार्ज, हे सगळे काय आहेत? दीज ऑल आर आयोनिक कंपाऊंड. काय ते सगळे? आयोनिक कंपाऊंड. नीट बघा, NaCl आयोनिक कंपाऊंड आहे, MgCl2 आयोनिक कंपाऊंड आहे आणि AlCl3 सुद्धा काय? आयोनिक कंपाऊंड. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की अकॉर्डिंग टू द AlCl3 आन्सर इज करेक्ट. त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्तच आहे. आलं लक्षात? चार्ज जास्त आहे त्यामुळे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. पण आपल्याला एक चौथा ऑप्शन दिलाय CCl4. काय दिलाय? CCl4. C आणि इथं बघा Cl4. मी डायग्राम काढतोय, स्ट्रक्चर काढतोय त्याचं CCl4. आता ह्याच्यामध्ये काय झालं माहितीये का? कार्बन इलेक्ट्रॉन काय करतो तुम्हाला मी सांगितले? शेअर. काय करतो? इलेक्ट्रॉन शेअर. आता इथं क्लोरीननं पण इलेक्ट्रॉन काय केले? शेअर केले. याचा अर्थ काय झाला बघा पोरांनो का? इलेक्ट्रॉन सेंटरला आले का? इथं आले का सेंटरला? म्हणजे इथं कुठला बॉन्ड तयार झाला रे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे कोव्हॅलंट बॉन्ड. कुठला बॉन्ड? म्हणजे CCl4 इटसेल्फ कोव्हॅलंट कॅरेक्टर. CCl4 shows itself covalent character. अंडरस्टँड? CCl4 हा इटसेल्फ स्वतःच कुठला कॅरेक्टर दाखवतोय? म्हणजे हा प्युअर कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. आयोनिक कंपाऊंड आहे का रे हा? कळलं का तुम्हाला? याचं का जास्त सगळं आन्सर का आलं? करेक्ट कळलं CCl4? कारण हा स्वतः आयोनिक कंपाऊंडच नाही. हा स्वतःच काय आहे? प्युअर कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. आणि कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर नेहमी काय असणार आहे? जास्त. इथं कुठलाही चार्ज नाही आणि चार्ज नसतो. आहे का चार्ज इथं? नाही. मग चार्ज नाही. हा पहिला पॉईंट झाला, हा दुसरा पॉईंट झाला आणि तिसरा पॉईंट काय? चार्ज नाहीये. त्यामुळे हा काय माहितीये का? इट्स नॉन पोलर. चार्ज आले की आपण काय म्हणतो? पोलर. चार्ज आले की काय म्हणतो? पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल. सोपं आहे. आणि पोलच नसतील तर नॉन पोलर प्युअर कोव्हॅलंट कंपाऊंड. आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळं या केसमध्ये कोण जिंकला? आपला CCl4 जिंकला. म्हणून राईट आन्सर काय असेल रे? राईट आन्सर काय असेल? CCl4 इज द हायेस्ट कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं असेल? CCl4. समजलं का सगळ्यांना? ओके, राईट डाऊन दिस एक्सप्लेनेशन. चलो.